वाढती महागाई दुष्काळ उपाययोजनांसाठी अकार्यक्षम ठरलेल्या सरकारच्या विरोधात आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसर इथल्या शिवाजी चौकासमोर रस्ता रोको आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं। अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महागाईच्या विरोधात थाळीनाद आंदोलन केले। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठवाड्यामधल्या साखर कारखान्यांकडून उसाला एफआरपी नुसार बिलं देत नसल्याच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले। मागच्या वर्षातील बिलं एफआरपी नुसार दिल्याशिवाय यंदाचा गळीत हंगाम सुरू करू नये अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले। नाशिकमध्ये कुंभमेळा पर्व काळात शाही स्नानादरम्यान गोदावरीच्या प्रदूषणात किती वाढ झाली याची कारणं काय याचा अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं निरी या संस्थेला दिले। 11 डिसेंबरपर्यंत हा अहवाल द्यायचा आहे। शिर्डी साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समान काम समान वेतन द्यावं या मागणीकरता बेमुदत उपोषण सुरू केलं। मागणीकरता कर्मचाऱ्यांनी अहमदनगर मनमाड राज्यमार्गावर 2 ठिकाणी रास्ता रोको केला। नेवासा इथल्या तेजस्विनी डोबाळेच्या मृत्यूप्रकरणी अखेर त्रिमूर्ती संस्थेमधील प्राचार्य अशोक गाढे आणि रेक्टर कोंदा शिंदेंवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। 2 दिवसांपूर्वी तेजस्विनीचा मृत्यू झाला होता। कापूस विकून रेल्वेने गावी जायच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला 5 लाखांना लुटण्यात आलं। जालन्यामध्ये ही घटना घडली। राजाभाऊ जगदाळे असं लूट झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। प्रतिकार केल्यामुळे आरोपींनी जगदाळ्यांवर चाकून हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी आहेत। अंबेजोगाईकडे जाणाऱ्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय, त्यात 6 जण ठार झालेत। केज अंबेजोगाई रस्त्यावर दिघोळे अंबाजवळ ही घटना घडली। मृतांमध्ये एक महिला आणि एक पोलीस कर्मचारी तसंच 4 पुरुषांचा समावेश आहे। रायगड पोलीस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी झालेल्या दुचाकी स्फोट प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रल्हाद पाटील याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं। 4 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पळून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल असतानाही जळगाव पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप एका मातेने केला। असुल्यामधली अल्पवयीन मुलगी 26 ऑक्टोबरपासून गायब आहे। याबाबत संबंधित मुलीच्या आईनं योगेश कोल्हे या संशयिताविरोधात तक्रार दिली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।